यानंतरची मोठी राजकीय बातमी आपण पाहूयात। शरद पवार गट थेट एनडीए मध्ये सहभागी होणार का, अशा चर्चांनी सध्या जोर धरलेला आहे। त्यामध्ये शरद पवार गटाचे खासदार अस्वस्थ झालेले आहेत, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। मात्र आता यावरून शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलेलं आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझं कोणाचीही एनसीपीच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी काही बोलणं झालेलं नाही। तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात। आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहित नाही, आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवार साहेबांच्या एनसीपी होऊ शकतं। मी पृथ्वीराज बाबा हे आमचे हितचिंतक आहेत असं समजतो, आणि त्यामुळे काळजीमुळं त्यांनी हे मत व्यक्त केलं असेल। पण आपल्यामार्फत त्यांनाही कळावं की आमचे सर्व खासदार हे एका मताने एका विचाराने काम करत आहेत, त्यामुळं त्यांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे तसं काय होईल असं मला वाटत नाही।